नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या YouTube चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, तात्पुरते दिव्यांगत्व म्हणजे टेम्पररी UDID प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचे लाभ सुरू ठेवण्याबाबतचे नवीन GR आलेला आहे। GR असा आहे की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले वैध तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे टेम्पररी UDID कार्ड उपलब्ध आहे, अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत म्हणजे पिरियड ऑफ व्हॅलिडिटी पर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। या बाबतीत 17 जूनला GR आलेला होता। 17 जूनचा GR असा होता की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या वैध तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजे टेम्पररी UDID कार्ड उपलब्ध आहे, अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात यावेत। तात्पुरत्या प्रमाणपत्राची वैधतेची मुदत संपण्यापूर्वी लाभार्थ्याने सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाकडून आपले दिव्यांगत्वाचे पुनर्मूल्यांकन करून घेणे आवश्यक राहील, जेणेकरून पुढील लाभ खंडित होणार नाहीत। संबंधित तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी तात्पुरत्या प्रमाणपत्राची वैधतेची पडताळणी स्वावलंबन पोर्टलवरून करून घ्यावी। माहिती तंत्रज्ञान महामंडळ म्हणजे MHIT यांनी पोर्टलवर तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या कालावधी नमूद करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी। ज्या तात्पुरत्या प्रमाणपत्रात वैधता कालावधी नमूद नाही अशा अर्जदारांना कालावधीत नमूद असलेले प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यास सूचित करावे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्राचा कालावधी नमूद करण्याची सुविधा नवीन शासकीय प्रक्रियेचे सुलभीकरण म्हणजे GPR प्रणालीमध्ये उपलब्ध करून घ्यावी। मित्रांनो, ह्या दोन्ही म्हणजे 19 जून 2026 आणि 17 जून 2026 च्या GR ची जे PDF ची लिंक आहे मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा GR आरामशीर वाचू शकता। मित्रांनो, हा असा GR होता जे तुमच्या समोर मी इथे मांडलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर तुम्ही एक लाईक नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्याकरिता तुम्ही आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।